सखींनो नमस्कार. मी उद्योजिका रत्ना दहिवेलकर पुणे. आज श्रावण महिन्याच्या पहिल्याच शुभ दिवशी आई मंगळागौर देवीच्या आशीर्वादानं आपला सखी परिवार सखी उद्योग समूहाचा शुभारंभ करत आहे. उद्योगात वसते लक्ष्मी असं वचन आहे. जेव्हा एखाद्या घराची गृहलक्ष्मी व्यवसायाचा ध्यास घेते तेव्हा तिची उद्यमशीलता तिला बनवते यशस्वी उद्योजिका. महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच महिला व्यावसायिक आणि उद्योजिका आहेत. अशा मोजक्यांपैकीच कमी वेळात यशाचं शिखर गाठलेल्या उद्योजिका मिनलताई मोहाडीकर प्रत्येक महिलेसाठी असलेलं प्रेरणास्थान. गेल्या 5 वर्षांपासून त्या सखी परिवाराशी जोडलेल्या आहेत. अर्थात त्याचं श्रेय जातं विजयदादांना. 5 वर्षांपूर्वी त्यांनी भाकीत केलं होतं की तुमचा हा सखी परिवार एक दिवस उद्योग समूह बनेल. आज त्यांचं वाक्य खरं होताना मिनलताईंनाही खूप आनंद झालाय. त्यांच्याच हस्ते आपल्या सखी उद्योग समूहाचं उद्घाटन ऑनलाईन आपण करत आहोत. मिनलताई मोहाडीकर यांच्या शुभ हस्ते ऐकूया त्यांचा हा उद्घाटनपर शुभ संदेश त्यांनी पाठवलेल्या ऑडिओतून. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी उद्योग समूहाला माझ्या खूप शुभेच्छा. रत्नाताई, तुम्ही आज आवर्जून मला बोलावलं याबद्दल खूप बरं वाटतंय. कारण मला आता या पॅन्डेमिक मध्ये आपण नेहमी म्हणतो की लॉकडाऊन, तर डाऊन होऊ नका. उलट आता तुम्हाला या वेळेला मी म्हणेन संधीचा सदुपयोग तुम्ही, कारण ह्या लॉकडाऊन मध्ये 10,000 स्त्रियांना संघटित करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्ही माझं म्हणणं असं आहे की आपण स्वदेशीचा प्रचार प्रसार करूया, मेरा भारत महान करूया. आपण आपला महिलांनी बनवलेले प्रॉडक्ट आपल्याच महिलांनी विकत घेतले तर हा शेवटी पैसा हा रिसायकलिंग ऑफ मनी म्हणतात ना, तसं तो पैसा आपल्याच महिलेकडे देईल आणि तो महिला उद्योजक जी कोणी नवीन असेल जुनी असेल ती स्वतःच्या पायावर उभी राहील. आणि त्यामुळे मोदीजी जे म्हणतात आत्मनिर्भर भारत, त्याला आपण एक मदत म्हणजे रादर ते म्हणतायत म्हणून नाही तर तुम्ही आधी पाऊल टाकलं आणि आताच त्यांनी हे डिक्लेअर केलं. ते आत्मनिर्भर भारतचं एक सुंदर उदाहरण म्हणजे तुमचा सखी परिवार आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामधून आपण आणखी नवीन उद्योजिका पण निर्माण करूया. कारण तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. जपानमध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध झालं त्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला संपूर्ण जपान उद्ध्वस्त झालं होतं. हिरोशिमाच्यामुळे संपूर्ण जपान उद्ध्वस्त झालं होतं. पण तेव्हा जपानी महिलांनी ठरवलं की मी जे प्रॉडक्ट विकत घेईन ते माझ्या देशातलंच पाहिजे, मी बाहेरच्या देशातलं प्रॉडक्ट घेणार नाही. आणि त्याचा परिणाम आता आपण बघतोच आहे. जपान किती बलाढ्य देश झालेला आहे कारण त्या महिलांनी मनात ठरवलंय. त्याचं आपण महिलांनी संघटित होऊन एक छान भारत निर्माण करूया. आणि ह्याच का मी म्हणते की याच्या संधीचा सदुपयोग हा शब्द का वापरला की आपण आता प्लॅनिंग करूया, पुढे कसं जायचं ते ठरवूया. आणि त्या प्लॅनिंग मध्ये एक खूप छान आपली एक दोस्ती निर्माण झालेलीच आहे. परंतु दोस्तीतून एक परिवारातून म्हणजे पुढे जात राहूया. आणि त्याच्यासाठी तुम्ही एवढा छान प्रकल्प करताय त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि खूप खूप सगळ्या आपल्या महिला मोठ्या होऊन देत. कारण माझ्या मनात नेहमी एक असतं की एक महिला शिक्षित झाली की संपूर्ण कुटुंब शिक्षित होतं. त्याप्रमाणे एक महिला उद्योजक झाली की संपूर्ण कुटुंब उद्योजक होतं. आणि त्यामुळे आपल्या पुढच्या जनरेशनला पण हे करू देऊया आणि त्यांना सांगूया की मेरा भारत महान म्हणताना या आपल्या मुली असून देत मुलगी असून देत कोणी, आपण आता काही मुलींना हे नाही करत. त्यामुळे त्यांना सुद्धा पुढे येऊन दे आणि त्यांनी म्हणून दे आम्ही चालवू हा पुढे वारसा. हे जेव्हा त्या म्हणतील आणि या देशाला महान, कारण शेवटी इतकं आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे आम्ही 24 वर्ष काम करतोय, 18 सेंटर्स चालवतोय. परंतु त्याच्यामध्ये 9 मेला आम्ही एक कॉम्पिटिशन ठेवली होती. कोणती माहितीये? आम्ही ठेवली ती मास्क बनवा. बरं, प्रत्येकीने मास्क बनवली. आणि त्या मी म्हणते की आपली 135 कोटी
जनता जनता आहे. आहे. तर त्या जनतेला प्रत्येकी 2 मास्क जरी म्हटलं ना तर केवढी मास्क लागणार आहे. खरंय. आणि आपण प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावागावात एक मास्क बनवणारी बाई बनली, बाई म्हणजे उद्योजिका बनली. बरोबर. तर त्याची गरज आहे. नीड बेस्ड इंडस्ट्री म्हणतात, त्याची गरज आहे. आणि आपण मास्क हे आता म्हणून जपानचं पुन्हा उदाहरण देते. जपानी लोक 80 ते 90% लोक कायम मास्क वापरतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्याही रोग हा लवकर जात नाही. म्हणून आता कोविड हा त्यांच्याकडे उशिरा पोहोचलेला होता. म्हणून आपण ही सवय लावूया, चांगल्या सवयी लावूया, चांगले उद्योग करूया आणि त्या चांगल्यातून आपल्याला चांगले लहान म्हणजे यंग एंटरप्रेन्योर्स विंग ही सुद्धा निर्माण होईल. आणि आमची दुसरी जनरेशन म्हणजे यंग एंटरप्रेन्योर्स विंगची पण फळी आहे. त्यामुळे तुम्ही ती पण दुसरी फळी निर्माण करा असं मला वाटतं. मला एवढं बोलवलं आणि संधी दिली खूप धन्यवाद. आणि एकच सांगते की गरुड हा कितीही मोठा असला तरी त्याला एका छोट्याच्या पाण्यासाठी खाली खूप खाली येतो तो. आणि त्यावेळेला तो मनात विचार करत असतो पुढची माझी भरारी उंचच भरारी होणार आहे. त्याचा आपण विचार करूया. आता जरी कितीही प्रॉब्लेम्स असले तरी त्या प्रॉब्लेम्सला दूर करून आपल्याला उद्योगामध्ये आपल्या व्यवसायामध्ये उंच भरारी मारायची. म्हणून आता प्लॅनिंग करूया आणि गरुडाप्रमाणे उंच गरुड झेप घेऊया असं मला वाटतं. खूप छान मॅडम, तुमच्या या शब्दांनी खूप प्रेरणा मिळाली आणि हे तुमचे शब्द ऐकून सगळ्या आमच्या महिला उद्योजकांना खूप प्रेरणा मिळणार आहे. आणि तुमच्याच प्रेरणेनं खरं तर हा उद्योग समूह आम्ही सुरू करत आहोत आणि यापुढेही तुमचं मार्गदर्शन आम्हाला लागणार आहे. ते तुम्ही करालच ही खात्री वाटते. नक्कीच मला आवडेल उलट करायला. आपण वादनमधनं बोलत राहू आणि उद्या पण रात्री आपण एक जरा डिस्कशन मोठं करू. मी तुम्हाला आता हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे ना, मी लगेचच तुम्हाला आमचं मॅगझिन जे आम्ही उद्योगिनी आतापर्यंत आपण प्रिंट मीडियात होतो, आता आपण ऑडिओ मॅगझिन काढलंय ते मुद्दाम पाठवते. नंतर तुम्ही तुमच्या ग्रुपला पण पाठवू शकता. पण त्याच्यामधनं आता म्हणजे ही नवीन कल्पना आली, नवीन कारण ऑडिओ मॅगझिन हा कन्सेप्टच नवीन आहे. तर तुम्ही ऐका नक्की ताई. ऑडिओ बुक ऐकलं होतं, ऑडिओ मॅगझिन पहिल्यांदा ऐकलं. ऑडिओ बुक म्हणजे तेच आम्ही मॅगझिन म्हणजे आमचं मॅगझिन त्या स्वरूपात आहे म्हणून आम्ही मॅगझिन म्हणतो. पण ऑडिओ बुक इट इज ऑडिओ बुक. आणि आमच्या एका मित्रांनी आम्हाला मदत केलेली आहे त्याच्यासाठी. त्याचा नंबर नंतर मी तुम्हाला अवश्य पाठवेन. नक्कीच मॅडम, तुमच्या अशा शुभेच्छा राहू दे. खूप खूप धन्यवाद मॅडम. तुमच्या या शब्दांनी आमचं उद्घाटन होणार आहे उद्या. थँक्यू. ओके. अच्छा. सखींनो, आपण शुभेच्छा ऐकल्यात आणि मिनलताई मोहाडीकर यांच्या हस्ते सखी परिवाराच्या वतीनं मी जाहीर करते की आपल्या सखी उद्योग समूहाचं उद्घाटन झालेलं आहे. नमस्कार, मी उद्योजिका रत्ना दहिवेलकर, एलिना इव्हेंट्सची संचालिका. सखींनो, आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि आपण स्त्रियांसाठी तर मनभावन असा हा श्रावण. धरतीच्या कडाकडातून चैतन्य जणू पाझरताना दिसतं. काय वर्णन केलंय पहा या श्रावणाचं. हिरवाईचा अंगरखा आणि डोईवरती मुकुट उन्हाचा, अंगा खांद्यावरी साज आणि चंदेरी खुले धबधब्यांचा. पक्षी प्राणी जीव लहाने किती जणांचा पोषण करता, मानवासही रोजगार तो देतच आला पालनहर्ता. सखींनो, याच पालनहर्त्यानं आज 21 जुलै श्रावणी मंगळवार अर्थात पहिली मंगळागौर या देवीच्या कृपेनं आपल्या सखींना उद्योजिका बनण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. आपल्या सखी उद्योग समूहाचा शुभारंभ आज करण्यात येत आहे. सखी उद्योग समूहाच्या वतीनं विविध उत्पादने बाजारात येणार आहेत. त्याचं ब्रँड नाव आहे सखी. आदरणीय विजयदादा अमृतकर यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या या उद्योग समूहात 104 उद्योजिका मुख्य प्रवर्तक आहेत. सखी उद्योग समूहाचं पहिलं उत्पादन आहे सखी पैठणी साडी, महिलांचं आवडतं महावस्त्र. पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या मनातील हळवा कोपऱ्यात जणू. आनंदाच्या क्षणांची सोबती म्हणजे गर्भ रेशमी पैठणी. आपली संस्कृती आणि कलेची जोपासना करत
उत्पादित करण्यात येणारी ही पैठण येथूनच पुरस्कार प्राप्त कुशल विणकरांच्या सहाय्यानं हातमागावर अस्सल रेशीम धागा वापरून बनवण्यात येत आहे. सखी पैठणी अंदाजे कमीत कमी 7,500 पासून ते जास्तीत जास्त 2 लाख किमतीपर्यंत असणार आहे. पैठणीच्या या व्यवसायात आपण उद्योजिका सखीच हा उद्योग पुढे नेणार आहोत. त्यासाठीची रूपरेषा आणि मार्केटिंग विषयी मार्गदर्शन सखींना मिळणार आहे. मी पैठणी घेतली आहे, पण ती व्यवसायासाठी उद्योजिका बनून. चला तर मग सखींनो, या उद्योगात सामील होऊया आणि आपलं उद्योजिका बनण्याचं स्वप्न साकार करूया.